मोबाईल पासून दूर ठेवा, पुस्तकांशी मैत्री जोडा, बालवयात संस्कारांची शिदोरी द्या. इंद्रजित देशमुख काकाजींचा पालकांना जागर. बालवयातच मुलांना चांगल्या संस्कारांची शिदोरी देणं ही काळाची गरज आहे. मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देणं हेच खरे पालकत्व असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख काकाजी यांनी केले. कोळवण येथील विद्यामंदिर कोळवण, महात्मा फुले हायस्कूल कोळवण, विद्याचेतना प्रतिष्ठान कनेरी मठ व शिवम समाजभान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाद्यपूजन एक संस्कार सोहळा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी हरिविकास ट्रस्ट सांगली यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हरिविकास वाचनालयाचे उद्घाटन देशमुख काकांच्या हस्ते करण्यात आले. देशमुख यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की 13 वर्षापर्यंतची मुलं अत्यंत निरागस असतात. या वयात पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांची तुलना करू नये, त्यांना मारणे किंवा सतत सूचना देणे टाळावे. मोबाईल व टीव्ही पासून दूर ठेवून मुलांची पुस्तकांशी मैत्री लावावी. आजचे काही पालक रेसिंग पालक झाले आहेत, मात्र बदलत्या काळानुसार विचार बदलून सुजाण पालक बनणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी शाळेसाठी 1 लाख रुपयांची देणगी देणारे पांडुरंगराव देवमामा यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भुदरगड तालुक्याचे सभापती विक्रमसिंह पाटील, गट शिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे, अयोध्या फाउंडेशनचे कॅप्टन उत्तम पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक रावण यांनी केले, तर मनोगत व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गुरव यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन संदीप देसाई यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विशाल हिंगमिरे, संदीप पाटील, दिलीप तिवटंकर, शिक्षक कृष्णात भारमल, सुनील मानगावकर, आकाश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.